नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आर्थिक आयुष्यात सरकारची नेमकी भूमिका तरी काय असते? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये, पण खूप महत्वाचा आहे. कारण सरकारचे निर्णय आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करतात. चला तर मग आज आपण बाजारपेठ आणि समाजाच्या गरजा यामध्ये सरकार नक्की कसा समतोल साधतं हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. एक साधा प्रश्न आहे. आपण रस्त्यावरून चालताना जे दिवे लागलेले असतात त्यासाठी आपण थेट पैसे देतो का? नाही ना. किंवा मग देशाची सुरक्षा यांसारख्या कित्येक तरी सेवा आपण वापरतो, पण त्यासाठी आपण कधीच थेट पैसे मोजत नाही. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात तरी कशा? आणि याच प्रश्नापासून आपल्या आजच्या विषयाची सुरुवात होते. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्थेतल्या दोन महत्त्वाच्या संकल्पनांमधला फरक समजून घ्यावा लागेल. एक म्हणजे खाजगी वस्तू आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक वस्तू. फरक तसा खूप सोपा आहे बघा. समजा आपण एक पिझ्झा ऑर्डर केला आणि तो खाल्ला, तर तोच पिझ्झा दुसऱ्या कुणाला खाता येईल का? नाही. ही झाली खाजगी वस्तू. पण याच्या उलट समुद्रातल्या दीपगृहाचा प्रकाश तो एकाच वेळी अनेक जहाजांना रस्ता दाखवतो. ही झाली सार्वजनिक वस्तू. हाच तर आहे या दोन्हीमधला सगळ्यात मोठा फरक. खाजगी वस्तू म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. समजा आपण स्वतःसाठी एक छान बंगला बांधला, तर त्यात फक्त आपणच राहू शकतो, दुसरं कोणी नाही. म्हणजे काय? तर त्याचा वापर फक्त आपल्यापुरता मर्यादित असतो. आणि म्हणूनच अशा वस्तू मिळवण्यासाठी बाजारात स्पर्धा असते. आणि याच्या अगदी उलट आहेत सार्वजनिक वस्तू. या सगळ्यांसाठी असतात, जसं की देशाची सुरक्षा किंवा आपल्या शहरातलं एखादं उद्यान. एका व्यक्तीला सुरक्षा मिळाली म्हणजे दुसऱ्याची कमी होते असं होत नाही. त्याचा फायदा सगळ्यांना मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ह्या सेवा वापरण्यापासून आपण कोणालाच थांबवू शकत नाही. बरं, मग एक प्रश्न येतो. जर सार्वजनिक वस्तू इतक्या महत्त्वाच्या आहेत, तर मग खाजगी कंपन्या त्या का पुरवत नाहीत? आणि इथेच आपल्याला बाजार अपयश किंवा मार्केट फेलियर ही संकल्पना समजून घ्यावी लागते. तर हे बाजार अपयश म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी परिस्थिती आहे जिथे बाजारपेठ स्वतःहून वस्तू आणि सेवांचं योग्य वाटप करू शकत नाही. आणि याचा परिणाम काय होतो? तर समाजाचं एकूण कल्याण कमी होतं. पण असं होतं का? बाजारपेठ सार्वजनिक वस्तू का नाही पुरवू शकत? कारण अगदी साधं आहे. कोणीही त्यासाठी पैसे द्यायला तयार नसतं. प्रत्येकाला वाटतं की अरे बाकीचे लोक पैसे देतीलच, आपल्याला ही सेवा फुकटातच मिळेल. अर्थशास्त्रात यालाच फ्री रायडर प्रॉब्लेम असं म्हणतात. आणि जिथे नफा नाही तिथे खाजगी कंपन्या कशाला येतील? बाजार अपयशाचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ज्याला बहिर्गतता किंवा एक्सटर्नॅलिटीज असं म्हणतात. म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या एखाद्या कृतीचा चांगला किंवा वाईट परिणाम अशा व्यक्तीवर होतो जिचा त्या कृतीशी थेट काहीही संबंध नसतो. थोडक्यात हे एका प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत. आणि हे साईड इफेक्ट्स चांगलेही असू शकतात आणि वाईटही. उदाहरणार्थ, शिक्षणाचा फायदा फक्त शिकणाऱ्याला नाही, तर त्या सुशिक्षित व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला होतो. हा झाला सकारात्मक परिणाम. याउलट गाडीतून निघणाऱ्या धुरामुळे जे प्रदूषण होतं त्याचा त्रास मात्र आजूबाजूच्या सगळ्यांनाच होतो. हा झाला नकारात्मक परिणाम. मग ह्या बाजार अपयशावर उपाय काय? बाजारपेठ जिथे कमी पडते तिथे काय करायचं? आणि इथेच एंट्री होते शासनाची. जिथे बाजार कमी पडतो तिथे सरकार हस्तक्षेप करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतं. सरकार काय काय करतं? तर बघा, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरवतं, शेती आणि उद्योगांच्या विकासाला चालना देतं, देशातल्या साधनसामुग्रीचा योग्य वापर होईल हे बघतं, आणि हो, समाजातली आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करतं. अशी अनेक महत्त्वाची कामं सरकार पार पाडतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारचं मुख्य काम काय? तर बाजारपेठ जिथे जिथे कमी पडते ती पोकळी भरून काढणं. ज्या आवश्यक सेवा आणि वस्तू खाजगी कंपन्या पुरवत नाहीत त्या पुरवण्याची जबाबदारी सरकार घेतं. पण थांबा, शासनाचा हस्तक्षेप नेहमीच यशस्वी होतो का? इथेच एक नवीन आणि मोठं आव्हान समोर येतं. ते आव्हान आहे सार्वत्रिक निवडीचं. याबद्दल अर्थशास्त्रज्ञ केनेथ ॲरो यांचा एक खूप प्रसिद्ध सिद्धांत आहे. ते काय म्हणतात? तर समाजातल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी एकत्र करून सर्वांसाठी एकच उत्तम निर्णय घेणं हे जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे सरकारला बहुमत मिळालं तरी त्यांचे निर्णय सगळ्यांनाच फायद्याचे ठरतील असं नाही.
आणि ह्याच कारणामुळे कधीकधी शासन अपयश किंवा गव्हर्नमेंट फेल्युअर सारखी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप फायद्याऐवजी तोट्याचाच ठरतो आणि साधनसामुग्रीचं अकार्यक्षम वाटप होतं. यामागचं मूळ कारण खरं तर खूप सोपं आहे. समाजात प्रत्येकाचा गरजा आणि प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. कुणाला वाटतं चांगले रस्ते हवेत, तर कुणाला वाटतं चांगल्या शाळा हव्यात. कुणाला उद्योग महत्त्वाचे वाटतात, तर कुणाला पर्यावरण. या सगळ्या परस्पर विरोधी मागण्यांमध्ये ताळमेळ बसवून सगळ्यांना मान्य होईल असा निर्णय घेणं हेच सरकारसमोरचं एक प्रचंड मोठं आव्हान असतं. चला तर मग, या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो, याचं सार काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शासनाची भूमिका ही एका तारेवरच्या कसरतीसारखी आहे. एका बाजूला बाजारपेठेची ताकद आणि कार्यक्षमता आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजाच्या मोठ्या आणि वेगवेगळ्या गरजा आहेत. या दोन्हींमध्ये सतत एक संतुलन साधत राहणं हेच शासनाचं खरं काम आहे. आणि हाच विचार आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतो. बाजाराला किती स्वातंत्र्य द्यावं आणि सरकारने किती हस्तक्षेप करावा, या दोघांमध्ये योग्य संतुलन नेमकं कसं साधायचं, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.